नमस्कार. नम्रतास किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण मस्त अशी खुसखुशीत मटारची पुरी करूया. त्यासाठी इथे मी पाणी उकळत ठेवलेलं आहे. त्याच्यात मी मटार घालत आहे आणि गॅस बंद करूया. 5 मिनटं मटार आपण गरम पाण्यात असंच ठेवूया. मटार थंड झालेले आहे. आता आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यात सर्व मटार घ्यायचे आहेत. त्याच्यात मी 3 हिरव्या मिरच्या, 1 टेबलस्पून जिरं, 1 टेबलस्पून आलं लसण्याची पेस्ट आणि ह्याच्यात घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी मूठभर कोथिंबीर घालायची आहे आणि आपल्याला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. बघा, एकदम बारीक नाही करायची आहे, एवढं जाड असं ठेवायचं आहे आपल्याला. इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेऊन मळून घेतलेलं आहे. नॉर्मल आपण पोळीसाठी जसं चपातीसाठी मळतो तसंच मळायचं आहे व मोदक करतो त्याप्रमाणे आपल्याला ह्याची अशी वाटी करून घ्यायची आहे आणि आपण जो मटारचं मिश्रण तयार केलेलं आहे ते ह्याच्यात भरायचं आहे. आणि बघा, मोदकसारखं आपल्याला ह्याला आकार द्यायचा आहे आणि छोटे छोटे असे लाटून सर्व ह्याच्यात भरायचे आहेत. आणि ह्याच्यात आम्ही इथे थोडंसं तीळ घेतलेलं आहे आणि आपल्याला ह्याच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. आणि ही पुरी फार छान लागते चवीला. आणि तुम्ही कुठे बाहेरगावी जात असाल तर प्रवासासाठीही घेऊन जाऊ शकतो. 3 दिवस तर चांगले टिकतात हे. बाकीच्याही सर्व पुऱ्या आपण अशाच लाटून घेऊया. तेल इथे तापलेलं आहे. आपण ह्याच्यात पुरी सोडून तळून घेऊया. आता दुसरी पुरी सोडूया. एकदम दोन्ही आपण सोडल्या तर चिटकतील एकमेकाला व छान असे खरपूस आपण तळून घ्यायची आहे पुरी. आणि ही तुम्ही लोणच्यासोबत किंवा चटणीसोबत कशीही खाऊ शकता. वाटाण्याचं सीझन आहे तर एकदा तरी तुम्ही हे बनवून जरूर खा. बघा, सर्व पुऱ्या आपल्या तळून झालेल्या आहेत. छान मस्त खुसखुशीत आपली पुरी झालेली आहे. बघा, आतपर्यंत पूर्ण सारं असं भरलेलं आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा व आपलं चॅनल नम्रतास किचन ह्याला लाईक शेअर सबस्क्राईब करा.